नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलो आहे. आजच्या रीडिंगचा विषय आहे आज आहे गणेश जयंती आणि या गणेश जयंतीला बाप्पा तुम्हाला कोणता संदेश देत आहेत. तुम्हाला संदेश तर देत आहेत पण आशीर्वादसुद्धा देत आहेत. खूप मोठे ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहेत. एक अशी बरसात जी आहे चांदण्याची, चांदणं कसं हे होतं तसं एक बरसात, चांदण्याची बरसात किंवा तुमच्या ध्येयाकडे जाण्याची एक नवीन पूर्ती जी आहे ती बाप्पा करतायत. आणि बघूया आपण काय मेसेज आहे जो महत्त्वाचा आहे खूप आणि ह्या गणेश जयंतीच्याच योगायोगाने तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर काय मेसेज आहे आपण बघूया आणि बाप्पा तुम्हाला कोणता संदेश देत आहेत बघूया आपण. थँक्यू सो मच. तर या गणेश जयंतीला गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांना कोणता संदेश देत आहेत, कोणता आशीर्वाद देत आहेत आपण या रीडिंगच्या माध्यमातून बघतोय. आणि फॉरगिव्हनेस ह्या गणेश जयंतीला बाप्पा तुम्हाला मेसेज देत आहेत, फॉरगिव्ह करण्याचा संदेश देत आहेत, फॉरगिव्हनेस. कारण कोणाची तरी इथं एनर्जी आहे, खूप मोठी एनर्जी आहे, म्हणजे जी करताय, तुम्ही कर्तव्य करताय, सगळी करताय, पण तिथं तुम्हाला क्षमा करायला अवघड जाते. राग आहे आणि राग पण नाही आहे, हे आहे पण माफ करू शकत नाही तुम्ही, तुम्हाला जड वाटते माफ करायला. त्या समोर कोणतीही व्यक्ती असू दे, मग तुमच्या घरातले असू देत, बाहेरचे असू दे, जवळचे असू दे, कुणीही असू दे, ज्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला किंवा तुमच्या भावनांना दुखवण्याचा प्रयत्न केला, त्यांना क्षमा करायला तुम्हाला त्रासदायक वाटते. पण बाप्पा तुम्हाला इथं सांगतायत, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं, तुमच्यापेक्षा मोठं काहीही नाही आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला बाप्पा सांगतात. कारण फॉरगिव्ह केलं तर तुम्ही तुमच्या प्रायोरिटीजवर लक्ष देणार आहात किंवा तुमच्या प्रायोरिटीज तुमच्या लक्षात येतील असं बाप्पा तुम्हाला सांगतायत. फॉरगिव्ह का करायला सांगतायत? कारण जी गोष्ट तुम्ही कशाला हे करू शकता बघा, जसं बजरंगबलीनी कसं सूर्याला गिळण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये हे होतं, त्यांनी ते प्रयत्न हे केलं, तसं म्हणजे एक मोठी गरुड झेप घेण्याचं आणि मोठं कार्य करण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही खूप मोठं कार्य करू शकता. तुम्ही तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पुढं जात आहे, पण त्या पुढं जाण्यामध्ये जी अडथळे येत आहेत त्या तुमच्या स्वतःच्या विचार जे आहेत किंवा जे फॉरगिव्ह तुम्ही करत नाही, माफ करत नाही, सोडून देत नाही. ज्यांनी तुम्हाला दुखवलं, ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, त्यांना सोडून तुम्ही पुढं जात नाहीये, तुम्ही त्यांना धरून धरून ठेवताय. आणि जे बाप्पा तुम्हाला हेच सांगतायत की प्रत्येक टप्प्यावर सोडता आलं पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणूस हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी भेटलेला असतो. त्याच्याकडनं ते शिकून झालं, त्याचं काम तिथं संपलं की आपल्याला पुढच्या टप्प्यावर पुढं जायचं असतं. आणि त्या टप्प्यावर पुढे जाताना पुन्हा आणि माणसं ती तशीच लोकं भेटणार, तशाच एनर्जीज भेटणार. तर त्या एनर्जीजना कट करत तुम्हाला पुढं जायचं आहे, ना की तुम्हाला इथं त्यांना धरून ठेवायचं आहे. हे फॉरगिव्हनेस म्हणजे तुम्ही स्वतःला थांबवताय असा त्याचा अर्थ आहे, की तुम्ही स्वतःला तुमच्याच एनर्जीमुळे तुम्ही थांबवताय. तर इथं तुम्हाला बाप्पा पहिलीच हे सांगतात की फॉरगिव्ह करा, सोडून द्या. ज्यांनी तुम्हाला दुखवलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, विश्वास तोडला, विश्वासघात केला, घरचे असो बाहेरचे असो, सोडून द्या, माफ करा. तुम्हाला एक अनुभव, तुम्हाला एक शिक्षण, तुम्हाला एक दृष्टिकोन वेगळा देण्याच्या दृष्टीने हे झालं असेल, तुम्हाला दाखवलं गेलं की तुम्हाला अजून काय करायला पाहिजे. कारण कधी कधी आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, अगदी हृदयातून विश्वास ठेवतो, मग त्या विश्वासाला धक्का लागला की त्रास होतो, आपल्याला माफ करायला अवघड जातं. तर ते अवघड वाटून न घेता सहजपणे तुम्ही माफ करा आणि पुढे जा असं बाप्पा तुम्हाला सांगतायत. कारण ज्याला पुढं जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, ज्याला खरंच स्वतःवर प्रेम आहे, तो माफ करून पुढं जातो, ज्या ह्याच्यामध्ये अडकत नाही. तर ते तुम्ही अडकत नाही आहात, तुम्ही पुढं जाताय. कारण त्या एनर्जीपेक्षा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कम्युनिटी एक खूप मोठं स्वतःचं अस्तित्व स्थापन करण्याची कला तुमच्यामध्ये आहे, तजुर्बा आहे तुमच्यामध्ये. तुम्ही काय जे काही तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय किंवा करताय किंवा तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये तुमच्या असा विचार आहे की वेगळं काहीतरी करण्याचा, समुदाय एकत्र करून वेगळं काहीतरी करण्याचा, वेगळं असं जे आहे, जे समाजासाठी चांगलं असेल किंवा तुमच्या फॅमिलीसाठी चांगलं असेल, तुमच्या विचाराने, तुमच्या मुलांसाठी असेल, तुमच्या
अशाच आजूबाजूच्या समुदायासाठी असेल, की असं काहीतरी चांगलं असं मंदिराची स्थापना करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये असेल, किंवा असे काही आध्यात्मिक किंवा मोठे तुमचे काही विचार असतील, एखाद्या माध्यमातून तुम्हाला मांडायचे आहेत, पण ते मांडता येत नाही आहेत. तुम्हाला तसं हे होत नाही आहे. त्याची तुम्हाला इच्छा आहे, खूप हे आहे, पण तसा योग येत नाही आहे किंवा तुम्हाला थांबवलं जाते. तर इथं बाप्पा तुम्हाला सांगताय, फॉरगिव्ह करा, सोडून द्या ज्यांनी तुम्हाला हे केलं. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटते हा विचार तुम्ही करा, असं बाप्पा तुम्हाला सांगतात. लोकांना काय वाटते, लोक ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो किंवा एखादी गोष्ट तुमच्या नाही, त्यावेळेला लोक तुम्हाला येणार नाही आहेत किंवा आलेली नाही आहेत. त्यांनी तुम्हाला साथ दिली नाही. ज्या वेळेला तुम्ही अडचणीत होता त्यांनी तेव्हा तुम्हाला साथ दिली नाही, तर आता तुम्ही त्या लोकांना काय वाटेल ह्या गोष्टीचा विचार न करण्यासाठी तुम्हाला इथं बाप्पा सांगतात. आणि बाप्पा खूप महत्त्वाचा संदेश तुम्हाला देतात. लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर तुम्ही प्रेम करताय आणि फुलपाखरासारखं स्वच्छंदी मनमोकळं जगा. तुम्हाला जे हवं आहे ते जगा. इंद्रधनुष्यासारखे रंग फुलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, ते फुलवा. पुढं जा आणि आयुष्याच्या एका अशा प्रवासामध्ये तुम्ही जाताय. ध्येय तुमचं खूप मोठं आहे, तर त्या ध्येयाकडे तुम्हाला जाण्यासाठी इथं रस्ते तुमच्यासाठी मोकळे केलेत. फक्त तुम्ही इथं फॉरगिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही सोडून देणं गरजेचं आहे. मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे. फक्त त्या मार्गावर चालायचं ते तुम्ही करायचं आहे. प्रत्येक वेळी हात धरून पुढे कुणी नेणार नाही आहे. तुम्ही आता तुम्हाला शिकवले पुढे कसं जायचं आहे, मार्ग कसा निवडायचा आहे, कसं पुढं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता तुम्ही पुढं जायचं आहे, तुम्ही पाऊल पुढं टाकायचं आहे, असा बाप्पांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि फ्रीडम मी काय तुम्हाला म्हटलं इथं, तुम्हाला स्वतंत्र केले, तुम्हाला मोकळं केले, तुम्हाला तुमची वाट दाखवल्या. तुम्हाला एका पिंजऱ्यात तुम्ही अडकला होता, ज्या पिंजऱ्यातनं बाहेर पडणं सोपी गोष्ट नव्हती. त्या पिंजऱ्यातनं तुम्ही तर बाहेर पडलाय, पण ज्या पिंजऱ्यात तुम्ही अडकला होता त्या पिंजऱ्यात अडकल्यावर तुम्हाला किती वेदना झाल्यात, किती टॉर्चर झाले, किती त्रास झालाय, किती अशा वेदना झाल्या ज्या तुम्ही कधीच बोलू शकत नव्हता, किंवा ज्या वेदनांनी तुम्ही इतकं बांधून स्वतःला हे झालं होतं की आतून बाहेर, म्हणजे बाहेरून जरी हसला तरी सुद्धा आतमध्ये इतकं त्याचं ते हे होतं, म्हणजे असं ह्याच्यासारखं हे केल्यासारखं अशा वेदना तुमच्यामध्ये होत्या. तर त्या वेदना तुम्ही सहन केला किंवा त्याच्यावर कशी मात केला, सहन करण्यापेक्षा त्या वेदनांवर कशी मात केला, तुम्ही कसं फॉरगिव्ह केला, कसं तुम्ही त्या पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या पिंजऱ्यातून तुम्ही स्वतंत्रपणे बाहेर पडलाय आणि आता स्वच्छंदीपणे तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे चाललाय. आणि हेच तुम्हाला ह्या कम्युनिटीला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि हेच ह्या कम्युनिटीला तुम्हाला शिकवायचं आहे, असं बाप्पा तुम्हाला ह्या गणेश जयंतीला हा मेसेज देत आहे. जर असा तुमच्या पुढे प्रश्न असेल की तुम्हाला काय करायचं आहे, मार्ग मिळत नाही आहे, रस्ता मिळत नाही, तर हाच मार्ग तुमच्यासाठी आहे. तुम्ही जसं मुक्त झालाय, तुम्ही जसं स्वतंत्र झालाय, तुम्ही जसे पंख तुमचे पसरून आकाशात उंच झेप घेताय, सक्षम झालाय, संकटांवर मात करणं शिकलाय, संघर्ष करून शिकलाय, ज्या गोष्टींनी तुम्हाला सक्षम बनवलं, परमेश्वराने असू दे, अध्यात्माने असू दे, बाप्पाने असू दे, ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही कसं परिपूर्ण झाला हेच तुम्हाला ह्या कम्युनिटीपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला इथं स्वतंत्र केलं जाते, बाहेर काढलं जाते पिंजऱ्यातून. एक असा पिंजरा होता जो बंदिस्त, खूप तुम्ही म्हणजे ताकदीने त्यातून बाहेर आलाय, असं बाप्पा तुम्हाला सांगतायत. ह्या गणेश जयंतीला तुम्हाला बाप्पा ह्याच अशा पिंजऱ्यातून तुम्हाला मुक्त करतायत. मुक्त करायचं स्वच्छंदी सगळ्या मोकळ्या आकाशात असं पंख पसरून असे छान तुम्ही आता उडान भरताय. आणि असा मेसेज इथे तुम्हाला दिलाय. खूप छान असं कार्ड आहे बघा. आणि खूप कष्ट केलेत तुम्ही इथं, डिलाइट्सचं डिलिजन्सचं काढलं आहे आणि खूप छान म्हणजे खूप कष्ट केले तुम्ही ह्या पिंजऱ्यातून. हा पिंजरा म्हणजे असा नव्हता, हा दुःखांचा होता, विश्वासघाताचा होता, परिश्रमाचा होता, संघर्षाचा होता, कष्टाचा होता, मानापमानाचा होता, सगळ्याचा असा हा टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला. आणि हा हा पार करताना तुम्ही स्टँड राहिलाय बाप्पांच्या आशीर्वादावर. कारण विघ्नहर्ता जेव्हा आयुष्यात येतात, विघ्नहर्त्यांचा आशीर्वाद असतो, ते भक्कम सक्षम बनवतात. आणि त्यांचं आपल्या आयुष्यात येणं म्हणजेच आपण त्या एका अशा मार्गाला जातो जिथं आपल्याला खरंच तिथं म्हणजे तो आपण विचारही कधी करणार नाही की आपण अशा मार्गावर पोहोचू, तिथं बाप्पा नेऊन पोहोचवतात. इतका स्ट्रॉंग आणि इतका कॉन्फिडन्स असं एक व्यक्ती तुम्हाला त्यांनी बनवलं. आणि म्हणून तुमच्या परिश्रमाचं, तुमच्या कष्टाचं, तुमच्या सामर्थ्याचं फळ आहे हे. हे जे तुम्हाला मिळते आता किंवा हे तुम्हाला दिलं जातंय, तुम्हाला जे स्वच्छंदी केलं जातंय, स्वतंत्र केलं जातंय, तुम्हाला तुमचा हक्काचं असं तुम्हाला जे आहे, जे तुम्ही डिझर्व करता, जे तुम्हाला दिलं जातंय, ते
तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही तेवढं सामर्थ्यवान आहात, तुम्ही तेवढा संघर्ष केलाय, तुम्ही मिळवलंय ते. तुमच्या संघर्षानं, तुमच्या ताकदीनं, तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या कष्टाने तुम्ही मिळवलाय. तुम्ही श्रीकृष्णांनी हात धरलाय, बाप्पांनी हात धरला आणि तो धरलेला हात, तो दाखवलेला मार्ग, तुम्ही त्या मार्गावर चाललाय आणि त्या मार्गावर जात असताना तुम्ही त्याच्यामध्ये कोणताही मोह, अहंकार, गर्व नाही आहे. तर तुम्ही अगदी स्वच्छंदपणे तुम्हाला असं परिश्रम करत, कष्ट करत तुम्ही पुढे चाललाय. त्यामध्ये कोणतीही न्यूनगंडता नाही आहे. हे मी का करू? किंवा हे काम माझ्यासाठी नाही आहे, हे कमी आहे, हे मोठं आहे, माझी प्रतिष्ठा, मान, सन्मान याला हे अजिबात नाही. हे तुम्हाला अजिबात इथं हा इगो किंवा हा गर्व नाही आहे. तर अगदी समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी परमेश्वरानं मला सक्षम केलंय आणि ते मला पुढं द्यायचं आहे. आणि म्हणूनच ह्याच तुमच्या कर्तृत्वाला आणि ह्याच तुमच्या प्रामाणिकपणाला, खरेपणातलाच आशीर्वाद बाप्पा देतात आणि म्हणूनच ते तुम्हाला स्वतंत्र करतात, मोकळं करतात. कारण तुमच्यासारखी सोल जी खरीच खूप पॉझिटिव्ह आहे, शक्तिशाली आहे, जिनं सगळ्यांना सक्षम करण्यासाठी ती तत्पर आहे, मार्गदर्शन करायला तत्पर आहे. तुमच्यासारखी अशी स्ट्रॉंग सोल जर तयार केली तर बाप्पांना खूप आनंद आहे. त्यांची जी मुलं आहेत, त्यांचे जे भक्त आहेत, त्यांना जर तयार केलं तर त्यांच्यात तो गुण आहे, फक्त त्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं आहे, हे बाप्पा तुम्हाला सांगतायत. आणि जर असेच तुमच्या डोक्यात तुमच्या असं काही विचार असेल की तुम्हाला काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे किंवा असं काहीतरी वेगळं करायचं आहे जेणेकरून तुमचे जे विचार आहेत किंवा तुमचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं, तर तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर येईल असंही बाप्पा तुम्हाला सांगतायत. अशा संधी, अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येतील आणि ते तुम्हाला संधी मिळेल, तुम्हाला ते बोलण्याची, तुमचे विचार मांडण्याची, देण्याची आणि अशाच कम्युनिटीशी कनेक्ट होण्याची संधी बाप्पा तुम्हाला इथं देत आहेत. खूप छान आणि मोठा मेसेज कनेक्ट झाला आणि थँक्यू सो मच सगळ्या माझ्या सोल फॅमिलीला आणि गणेश जयंतीच्या शुभेच्छा. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, हो ना. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की व्हिडिओ रीडिंग कशी वाटली. थँक्यू सो मच. खूप गडबडीत रीडिंग झाली जरा. आणि बघा आज गणेश जयंतीला बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि बाप्पांच्या बरोबर महादेवही तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. खूप मोठे आशीर्वाद देत आहेत ते तुम्हाला. असे आशीर्वाद देत आहेत की तुम्ही स्वतंत्र व्हा, तुम्ही स्वतंत्र व्हा असं ते तुम्हाला सांगतायत. स्वतंत्र व्हा, कारण हे स्वतंत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी, खूप प्रयत्न केले. खूप मोठे शिवभक्त असाल तुम्ही, बाप्पांचे भक्त आहात आणि शिवशक्तींचे भक्त आहात. म्हणूनच ह्या फॅमिलीचा, ह्या कुटुंबाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि आज गणेश जयंती आहे, श्री गणेशांचा जन्म आहे आणि याच श्री गणेशांच्या जन्मादिवशीच तुमच्या आयुष्यातलं एक मोठं ब्लॉकेज दूर होते, मोठं संकट दूर होते किंवा असे काही ब्लॉकेजेस होते, अशा काही अडचणी होत्या, अशा काही विघ्न होती जी तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचू देत नव्हती. तिथपर्यंत तुम्हाला जाण्यापासून ती थांबवत होती. अशा ह्याच्यातनं तुम्हाला स्वातंत्र्य करतात, मोकळं करतात, बाहेर काढतायत यातून तुम्हाला. आणि महादेव तुम्हाला सांगतायत की जो असं ते खेकडा कसं असते की नाही बघा, खेकडा किंवा असं ती विंचू असते की नाही, असं एकदा झापकटले की ते पूर्ण धरून राहते, ते निघत नाही. तसं तुम्हाला असं एक अडचणी होत्या किंवा अशा काही गोष्टी होत्या, निगेटिव्हिटी किंवा बाहेरच्या अशा एनर्जी, ज्या नकारात्मक एनर्जी, त्या नकारात्मक एनर्जीने तुमच्यावर अशी झडप घातली होती की त्यांनी असं तुम्हाला पकडून ठेवलं होतं. पण महादेवांनी आणि बाप्पांनी त्यांची ताकदीनं, महाकालींच्या आशीर्वादानं, शिवशक्तींच्या आशीर्वादानं ते तुमच्यामध्ये इतकी ताकद आणली, इतकी ताकद तुमच्यात भरभरून आणली की ती नकारात्मकता जड म्हणजे अशी मुळापासून उपटून तुम्ही बाहेर फेकून दिलेली आहे. असं मला इतकं म्हणजे स्ट्रॉंग मेसेज आहे, जे मी अनुभवलंय किंवा मला ते जाणवतंय ह्या ह्याच्यातून. काही गोष्टी असतात ज्या डीप असतात, त्या ज्या अनुभवल्याशिवाय बाहेर येत नाहीत. तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर झालेत आणि ह्या नकारात्मकतेला मुळापासून उखडून तुम्ही फेकून दिले. म्हणूनच हे स्वतंत्र केले गेलेले आहेत, रस्ते हे मोकळे केलेले गेले. आता महादेव तुम्हाला फक्त एवढंच सांगतायत की म्युझिक सुरू आहे, डान्स तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला तुमचे विचार, तुमचं मार्गदर्शन, तुमचं कर्तृत्व तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचायचं आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये जे काय आहे, ज्या नकारात्मक गोष्टी होत्या त्या सगळ्या निघून गेल्या. तुमच्या फॅमिलीमध्ये ज्ञान आणि विघ्नहर्त्यांचे
आशीर्वाद, त्यांचं आगमन तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये होत आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग्स आहेत, महादेवांचे आशीर्वाद आहेत. आणि खूप छान असा डमरूसारखा आवाज, डमरूचा आवाज आणि त्याचे ते व्हाइब्स, त्याचे जे पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत त्यानं तुमच्या आयुष्यातील सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. आणि आता महादेव तुम्हाला हेच सांगतात की आयुष्याचा एक नवीन प्रवास, नवीन अध्याय, स्वतंत्रपणा, मोकळेपणा हे सगळं सुरू झालंय आणि तुमच्यासाठी हा मार्ग मोकळा केलाय. तुम्हाला काय करायचं आहे हा मार्ग तुम्हाला त्यांनी दाखवलाय. तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन जे आहे किंवा तुमच्या जॉबमध्ये मधील असेल, बिझनेसमध्ये असेल, तिथलं प्रेझेंटेशन तुम्हाला मनमोकळेपणाने करायचं आहे. तिथं तुम्हाला कोणतेही आता ब्लॉकेजेस किंवा नकारात्मक एनर्जी नाही आहे. तर तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते की हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि बघा, मी कार्ड तुमच्या समोर शफल केले, तुमच्या समोरच कार्ड काढते. कोणतीही कार्ड काढताना हे करत नाही, कारण हे मेसेज सर्वांसाठी खूप डीपली असतात, खूप डीपली कनेक्ट होतात आणि त्याचसाठीच ते मेसेज असतात. आणि मी तुम्हाला तेच म्हटलं, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, बाप्पांचा आशीर्वाद आहे. बाप्पांचा मेसेज हा आहे की ही रीडिंग ही तुमच्यासाठीच आहे, कारण गणेश जयंती आणि हा पूर्ण शिवपरिवार तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत. जे काही तुम्ही निर्णय घेतलेले आहेत तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या लाईफ पर्पजसाठी, शिक्षणासाठी, बाहेर जाण्यासाठी असेल किंवा एखादं असं प्रपोजल स्वीकारण्याचं काहीतरी असे हे असेल, त्यामध्ये तुम्हाला अडचणीत असतील, अपॉर्च्युनिटी येतात पण स्वीकारता येत नाही, असं होत असेल तरी सुद्धा इथं तुमच्या हा सगळा शिवपरिवार तुम्हाला ब्लेसिंग्स देते, आशीर्वाद देते. तुमच्या फॅमिलीवरील तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी जी नकारात्मकता होती ती सगळी नकारात्मकता बाहेर उकडून टाकून दिलेली आहे आणि तुम्हाला मोकळं केले, स्वतंत्र केले. आता फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात जे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत, असा धडा एक तुमच्यासाठी एक अनफोल्ड होईल, जो तुम्हाला समोरासमोर परमेश्वराचे किंवा तुमच्या इंट्युशनशी तुम्ही इतके पॉवरफुली कनेक्ट व्हाल की त्यामुळं तुम्हाला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही अगदी पॉझिटिव्हली आणि खूप कॉन्फिडन्सली समोर तुम्ही आणू शकताय. किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी असेल, तुमच्या एखाद्याला तुम्हाला एखादी गोष्ट समजून सांगायची आहे, तर ती सांगताना सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स कुठंतरी थोडंसं हे होत असेल तरी सुद्धा तुमच्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सक्षम केलं जाते. आणि हे इथं तुम्हाला सांगितलं जाते खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत. एक धडा अनफोल्ड होते आणि एक तुमचा औरा, तुमचं कर्तृत्व, तुमचं मान सन्मान, तुमची प्रसिद्धी, ह्या सगळ्याचा एक हे होते, म्हणजे खूप मोठा असा प्रसार तुमचा होते. आणि खूप म्हणजे अशी धगधगती ज्वाला जसं हे असते की नाही, तसं तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये एक कर्तृत्व, एक नवीन आग आग अशी ही आहे की जी ज्ञानाची आहे, जी समर्पणाची आहे, सत्याची आहे, सकारात्मकतेची आहे ती आग. आणि त्यानं तुम्हाला सगळीकडे असं जो प्रकाश जो पसरवायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथं मोकळं केलं जाते, स्वतंत्र केलं जाते. हाच मेसेज तुमच्यासाठी आहे. तर बघूया आपण. आर्केंजल मायकल, आर्केंजल मायकल. आणि हे कार्ड शफल करताना खाली पडलं. आर्केंजल मायकल म्हणजेच बाप्पा. बाप्पा आणि बाप्पांचं जे मूलाधार जे चक्र आहे, त्या मूलाधार चक्रावर जे अधिष्ठान असतं, जे हे आहे, हे आर्केंजल मायकल यांच्या परमिशन शिवाय तुम्ही बाप्पांचं तुमच्या आयुष्यात आगमन होत नाही. किंवा बाप्पांचे जर भक्ती करायची असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल आणि त्यांच्या तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये सक्षम जर व्हायचं असेल, तर पहिले जे हे एंजल्स आहेत ते म्हणजे आर्केंजल, जे आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर असतात. त्यांची साथ असते आपल्याला, प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात. तर आर्केंजल मायकल सुद्धा तुम्हाला सांगतात आणि हा बाप्पांचाच मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही सेफ आहात, तुम्ही सेफ आहात, सिक्युअर आहात, सुरक्षित आहात. तुम्हाला कोणतीही नकारात्मक एनर्जीपासून तुम्ही सेफ आहात आणि तुम्हाला आता स्टँड घ्यायचा आहे, असं बाप्पा तुम्हाला सांगतायत, एंजल्स तुम्हाला सांगतायत. सरेंडर व्हा, तुम्ही बाप्पांना सरेंडर झालाय, तुम्ही समर्पण केले. बाप्पांनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, दाखवल्या, जे मार्ग दाखवले, त्यावर तुम्ही अगदी प्रामाणिकपणे पुढे गेलाय, न घाबरता, न हे करता किंवा कोणत्याही गोष्टीला नकार न देता. ज्या परीक्षा तुमच्या घेतल्या गेल्या, प्रत्येक टप्प्यामध्ये तुमची परीक्षा घेतली गेली, तुमच्या
म्हणजे अगदी सोडून जावं सगळं. नको आता इथपर्यंत तुमची परीक्षा घेतली गेली पण त्या परीक्षेत तुम्ही अगदी निर्भीडपणे तुम्ही पुढे गेलाय. अशा परीक्षा असेल सोल फॅमिली माझी जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि अशा परीक्षेला तुम्ही तोंड दिले फॅमिलीमध्ये सगळ्यांनी तुम्हाला जे काही तुमचे हे असतील तिथं तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यात हे आहे आपल्याला वाटते. मला वाटते माझं दुःख मोठं आहे, पण माझ्यापेक्षा जास्त दुःख असणार एखाद्या व्यक्तीकडं किंवा एखाद्या एनर्जीकडे बघितलं की असं वाटतंय की नाही माझं काहीच हे नाही आहे. हे जे बघतोय किंवा हे जे दिसतंय ह्याच्यापेक्षा माझं दुःख मोठं नाहीच आहे आणि मग अजून जगण्याची उमेद येते. तर बाप्पा तुम्हाला तेच सांगतायत. स्वतःचं दुःख कुरवाळण्यापेक्षा ज्यांचं खरंच खूप दुःखी आहेत, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही निर्माण करू शकता स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये. तर ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी बाप्पा तुम्हाला सांगतायत. कारण मिरॅकल आश्चर्यचकित करणारे असे मिरॅकल्स आणि अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतायत आणि घडतील यापुढे. तुम्हाला गणेश जयंतीपासून तुम्हाला हे जाणवेल. फक्त तुम्हाला ट्रस्ट करण्याची गरज आहे. विश्वास ठेवा असं सांगतात बाप्पा. विश्वास ठेवा, ट्रस्ट करा, की तुमच्या आयुष्यात जे मिरॅकल्स होत आहेत, जे चमत्कारिक जे पडाव जे घडतंय त्याच्यावर लक्ष द्या. थोडंसं तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की तुमच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडायला लागल्यात किंवा घडतायत. चमत्कारिकरित्या असतील, स्पिरिच्युअली घडतायत, की तुम्हाला अध्यात्मामध्ये तुम्ही कनेक्ट होत असाल किंवा एखादी न घडणारी गोष्ट अशी पटकन तुमची घडून जाते. खूप वर्षापासून रखडलेली कामं तुमची पूर्ण होत आहेत. काही कोर्टच्या केसेस असतील किंवा काही असे फायनान्शियली जे ब्लॉकेजेस असतील, जे पैसा गुंतला होता, थांबला होता, पण तो येत नव्हता. तर ते सगळा फ्लो तुमचा चालू झालाय आता. जे चांगला आहे, जो सकारात्मक फ्लो आहे, तो सगळा तुमच्याकडे यायला लागलाय, व्हायला लागलाय. कारण हे सगळं फक्त तुम्ही सरेंडर झाल्यामुळे आलेलं आहे आणि बाप्पांना तुम्ही सरेंडर झालाय म्हणूनच ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आणि ह्या गणेश जयंतीला तुम्हाला ते स्वच्छंदी असं स्वतंत्र करतायत आणि आशीर्वाद देत आहेत तुम्हाला. खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह, खूप सुंदर असा मेसेज आला आणि अशा शिवपरिवाराचे तुमच्यावर खूप 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 सारे आशीर्वाद आहेत. आणि ह्या गणेश जयंतीला शिवपरिवाराचे आशीर्वाद मिळणं आणि त्यांचे ब्लेसिंग्स मिळणं म्हणजे एक खूप मोठा दुग्धशर्करा योग आहे आणि हे खूप मोठे आशीर्वाद आहेत. आणि या आशीर्वादासाठी ही माझी सगळी सोल फॅमिली ते डिझर्व करते आणि ते त्यांच्यासाठी आहे. तर थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू सो मच शिवशक्ती अर्कँजल मायकल. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. रीडिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. तोपर्यंत पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.